आणि सगळ्यात गोष्ट कुठली आहे की आता दोन पक्ष वेगळे असतील, बीजेपी असेल, काँग्रेस असेल, तुमचे आचारसंहिता तुमची काय जी असेल ती, तुमचे विचार काय असेल तुमच्या पक्षाचे, प्रत्येकाची पुस्तिका वेगळी. आपलं तसं नाही, आपण सगळेच एकत्र एकाच विचारानं आपण आहोत. हे पाण्याच्या संदर्भातल्या मुळामध्ये सुरू झालेलं पाणी हे सुरू झालं ते आत्महत्येपासून सुरू झालं होतं. माझ्या इथे शेतामध्ये करत असताना माझ्याकडे परवानगी आहे की मी खडकवासल्यातून पाणी घेऊ शकतो. तर मी म्हटलं नाही, मग माझ्या जमिनीत मला कसं करता येईल? मोठं शेततळं आहे, मला पाण्याची कमी नाही, 90 फूट खोल विहीर आहे. पण माझ्याकडे जी सुविधा आहे ती प्रत्येकाकडे का नसावी? मला खरं सांगतो, मी नेहमी म्हणतो की माझ्याकडे कधी भिंतीच नाही आहेत. माझ्याकडे डोंगर आहे, इकडे डोंगर, इकडे डोंगर, इकडे डोंगर, आणि मध्ये मी राहतो. शहरामध्ये नाही राहणं जमत. आम्हाला वेळच नाही आहे. माझ्याकडे कुठेतरी काहीतरी एवढं शिजलं जायचं, ते पलीकडे जायचं, तिकडे शिजलं की आमच्याकडे याचा वास यायचाच ना. भिंती होत्या पण भिंती नव्हत्या आमच्या शेजाराला पूर्वी. आता तसं नाही, पलीकडे काही झालं तरी आमच्याकडे उत्सव चालू असतो. आपण एकमेकांशी, आपण ह्या सगळ्या संस्था, त्याचं नाव काही ठेवा तुम्ही, एक सामूहिक नाव ठेवा. आपण एकत्र ही चळवळ म्हणजे केवळ बोलण्यासाठी किंवा भाषण करतोय आपण असं तसं नाही. चळवळ आतूनच ते यायला पाहिजे. जसं म्हणतो की माझं गावच माझा भारत आहे, बस तेवढं पुरतंच करा. प्रत्येकाने तेवढं केलं की झालं, सगळं आमचं समृद्ध होईल भारत. पण आमचा गोंधळ कसा आहे, मला त्यातला श्रेय, आम्ही हे केलं, मग माझी तुमच्याबरोबरची स्पर्धा, तुलना, आणि त्यातून मग मी तुमच्यापेक्षा जास्त कसा, काही गरज नाही त्याचं.